आपल्या सगळ्यांच्या आवडीचे थालीपीठ एकदम सोप्या पद्धतीने बनवत आहोत। यासाठी भाजणी करायची अजिबातही आवश्यकता नाही किंवा रुमालेवर थापून सुद्धा करायची आवश्यकता नाही आणि इन्स्टंट तयार होतं। तर या सगळ्या इंग्रेडियंट्सचे डिटेल्स तुम्हाला माझ्या फोटोच्या खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करून पहा। तिथे लॉंग व्हिडिओ मिळेल आणि तिथे तुम्हाला सगळे डिटेल मिळून जातील। तर सगळे जिन्नस एकत्र करून छानपैकी असं बॅटर बनवून ठेवलेलं आहे। झाकण ठेवून 10 मिनिटं ठेवून दिलं आहे मुरण्यास। चवीला अप्रतिम लागतं, मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता किंवा मग जेवणात सुद्धा आपण घरी खाऊ शकतो। एकदम छान लागतं, दह्याची चटणी किंवा हिरवी चटणी किंवा सॉस सोबत एकदम छान लागतं। नंतर हे बॅटर छानपैकी फ्लफी होतं। तव्याला थोडंसं नॉनस्टिक करून घेतलं, त्यावर हे बॅटर पसरवायचं आहे। छानपैकी जाडसर असं थालीपीठ तयार करून घ्यायचं आहे। दोन्ही साइडने छानपैकी झाकण ठेवून होऊ द्यायचं आहे। तेल टाकायचं आहे, खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। तर तयार आहे आपलं थालीपीठ। तर तुम्ही कशाही सोबत हे सर्व करू शकता, कोणत्याही चटणीसोबत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।